सर्वांना नमस्कार। आज पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरजी झिरवारजी, माझे सहकारी आमदार राजेश पाडवी, आमचे सहकारी आमदार किरणजी लामटे, सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो। या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणून प्रथमच मी मंत्री झाल्यानंतर नाशिक दौरा झाला। त्या दौऱ्यामध्ये आदिवासी विभागाचे महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभागाचे सर्व अधिकारी, शबरी आदिवासी विकास महामंडळाचे सर्व अधिकारी यांचा आढावा आणि चर्चा व अंमलबजावणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देवाभाऊने 100 दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला। 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आदिवासी विभागाने माझी शपथविधी झाल्यानंतर आदिवासी विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रथम आढावा घेऊन 100 दिवसाचं आयोजन केलं, वेळापत्रक बनवलं आणि त्या आदिवासी विभागाच्या 100 दिवसाचं सादरीकरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर केलं, डिपार्टमेंट समोर केलं आणि आज त्याचा आढावा घेतला असता आमच्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून 100 दिवसामध्ये आदिवासी डिपार्टमेंटचा केंद्रबिंदू मुलं आणि शिक्षण घेणारे मुलं आणि मुली केंद्रबिंदू समजून आम्ही आराखडा तयार केला। आदिवासी वसतिगृहामध्ये राहणारे असो, आदिवासी आश्रमशाळेमध्ये राहणारे असो, या विद्यार्थ्याप्रती केंद्रबिंदू समजून विविध योजनाची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन केलं। भविष्यामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून अंदाजे 121 आम्ही डिजिटल शाळा करण्याचा संकल्प केला। जास्तीत जास्त मुलींचे वसतिगृह शासकीय कसे असावं अशा प्रकारचा संकल्प केला। भविष्यामध्ये आदिवासी डिपार्टमेंटला स्वतंत्र आयोग नसल्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची पूर्वपरवानगी घेऊन महाराष्ट्रामध्ये लवकरच परवानगी मिळाल्यानंतर अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना या महाराष्ट्रात होईल। सोबतच एक नाही अनेक आदिवासी समाजाप्रती अनेक धोरणात्मक निर्णय घेतले, त्याचा आढावा घेतला। आदरणीय मंत्री महोदय झिरवार साहेब होते, आम्ही आमदार महोदय सुद्धा होतो। 4ही विभाग, 4 प्रकल्प, 4 ATC डिपार्टमेंट आहे। 4ही ATC डिपार्टमेंटच्या माध्यमातून उत्तम सादरीकरण झालं। सादरीकरणासोबतच एक अंमलबजावणी कशी प्रभावी होईल याबाबतसुद्धा आश्वासित करण्यात आलं आणि निश्चितच सांगतो, भविष्यामध्ये एकही गाव रोडविना राहणार नाही, ॲप्रोच नाही असं राहणार नाही। मुलींच्या वसतिगृहामध्ये जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल, मुलींच्या वसतिगृहामध्ये आश्रमशाळेमध्ये वैद्यकीय तपासणी सातत्याने नियमितपणे कशी होईल, मुलामुलींना अतिशय चांगलं अध्ययन आणि अध्यापन करण्याच्या अनुषंगाने आयोजन नियोजन केलं। एकही मुलगा मुलगी
शिक्षणाविना राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प करून आदिवासी डिपार्टमेंटच्या माध्यमातून आज आढावा घेतला. या आढाव्यामध्ये आदिवासी डिपार्टमेंट हा परिवार आहे, आदिवासी समाजाचा एक परिवार, एक भाग आहे. आम्ही सर्वांनी एक संकल्प केला. आदिवासी विभागाअंतर्गत येणारे 26 आमदार जे आहे निवडून आलेले, 26 आमदाराची वैयक्तिक जबाबदारी असल्यामुळे आम्ही 26 आमदारांनी एक संकल्प केला, भविष्यात आदिवासी डिपार्टमेंटचं प्रभावीपणे काम झालं पाहिजे आणि आदिवासी विभागाच्या माध्यमातून प्रकल्प अधिकारी असो, आयुक्त असो, सचिव असो, आमदार असो, मंत्री असो, राज्यमंत्री असो, एक दिवस त्या आश्रमशाळेमध्ये मुक्काम केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा सुद्धा आम्ही संकल्प आजच्या दिनाच्या निमित्ताने केला. आदिवासी विभागाचे सर्व अधिकारी आश्रमशाळेत जाणार, वसतिगृहात जाणार, मुक्काम करणार, त्या मुलांशी हितगुज साधणार, संवाद साधणार, चर्चा करणार अशा प्रकारचं आम्ही आयोजन नियोजन केलं असल्यामुळे आदिवासी डिपार्टमेंट, जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र धावल्याशिवाय राहणार नाही, त्यांच्यासोबतच एक भाग म्हणून आदिवासी विभागसुद्धा कदापि थांबणार नाही, धावत राहणार अशा प्रकारचा आम्ही संकल्प केला असल्यामुळे आपल्या सर्वांना माझ्याकडे असलेली पूर्ण माहिती आढाव्याच्या निमित्तानं पहिलीच पत्रकार परिषद आहे. आपण सर्व पत्रकार बांधव माझ्याशी पहिली वेळ संपर्क आणि संवाद होत असल्यामुळे आपल्याशी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती सादर करण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळाली. त्यामुळे मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो, मनापासून आपला उपकृत करतो, मनापासून तुला सातत्याने नियमितपणे तुमच्या संवाद आणि संपर्कात राहून काही कमी जर राहिली, काही सुटलं असेल तर भविष्यातल्या पत्रकार परिषदेच्या वेळेस उरले आणि सुटलेली जी बाब असेल भविष्यात प्रभावी मांडण्यासाठी मी प्रयत्न करेल अशी अपेक्षा करतो. थांबतो, रजा घेतो. धन्यवाद. साहेब, आपण सादरीकरण ऐकलं, सर्व आढावा ऐकला, आपण स्वतः समाधानी आहात का विभागाच्या कामात? 100%. आदिवासी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी मनापासून काम करते. आम्हाला आदिवासी अधिकारी काम करत असल्यामुळे समाजाचं मन बदलण्यासाठी आम्ही गावात चाललो, आश्रमशाळेत चाललो. मन बदलवायचं आहे, परिवर्तन, विमर्श तयार झालेला, मन तयार झालेलं आहे, चुकीचं मत झालं, चुकीचं मत जे निर्माण झालं ते बदलवण्यासाठी आम्ही आश्रमशाळेमध्ये जाऊन प्रत्येक अधिकारी मुक्काम करणार आहे, चर्चा करणार आहे. सर, त्र्यंबकेश्वरच्या आमदारांनी मध्यंतरी एक तक्रार केली, आश्रमशाळांमध्ये सडकी भाजी, सडके खजूर यासारखे अन्न दिलं जातं आहे, काय म्हणतात? काय झालं, माझ्या पत्रकार बांधवांनी विचारलेला प्रश्न चर्चेला आलेला आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दिसला, मी आठवते मला. परंतु ते आज त्या गावाचं नाव मुंडेगाव असेल कदाचित. त्या गावाला आज मी वैयक्तिक जाणार आहे. माझे सहकारी आमदार महोदय त्यांनासुद्धा घेऊन जाणार आहे. त्यांनी काय बघितलं ते आणि मी पाहणार आहे. आमचं सर्व डिपार्टमेंट त्या ठिकाणी जात असल्यामुळे त्या सेंट्रल किचनमध्ये सन्माननीय आमदार महोदयाची असलेली तक्रार अधिकारी, सचिव आम्ही सर्व जाऊन शहानिशा आणि चौकशी करणार. परंतु आज आम्ही जात असलो तरी आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आयुक्त महोदयांनी चौकशी समिती गठीत केली असल्यामुळे त्या चौकशी समितीच्या अधीन राहून रिपोर्ट आल्याबरोबर सत्य काय असत्य काय याची जाणीव ठेवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आजच्या बैठकीत तुम्ही चर्चा केली नाही का? अधिकाऱ्यांना याबाबत काही विचारलं नाही का आजच्या बैठकीत? त्याबाबत मुंडेगावाच्या सेंट्रल किचनच्या अनुषंगाने आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला. ती आहे सेंट्रल किचन. त्या सेंट्रल किचनमध्ये 44 आश्रमशाळेमध्ये भोजन पोहोचावं लागते असं माझं मत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यामध्ये ती सेंट्रल किचन असल्यामुळे त्या सेंट्रल किचनमध्ये 4 भाग आहे. माणसं पुरवणारा एक भाग आहे, ट्रान्सपोर्ट करणारा एक भाग आहे. असे वेगवेगळे बिंदू तिथं काम करत असल्यामुळे, कार्य करत असल्यामुळे, वेगवेगळे बिंदू काम करत असल्यामुळे एका
जे माणसं म्हणजे जे स्वयंपाक बनवणारे जे कर्मचारी आहे, त्या स्वयंपाक बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी होती का त्यांचा पगार वाढवून द्यावं त्या ठेकेदाराने. त्या आमच्या आदिवासी विभागाचा तो विषय नाही आहे. परंतु त्या दिवशी त्यांनी काम बंद आंदोलन केलं असल्यामुळे आम्ही तत्परतेनं आदिवासी विभागाने ज्या ज्या ठिकाणी आमचे स्वयंपाक कर्मचारी आहेत त्यांना बोलावून आम्ही जेवण बनवून दिलं. कमी अधिक होते साहेब, लांबून आणल्यानंतर एवढाच भाग पडा. पण आज जबाबदारी सांगतो, त्या सेंट्रल किचनमध्ये उत्तम जेवण बनवत आहे, उत्तम जेवण आहे. हे तुम्ही त्या संबंधित आमदारांची चर्चा साहेब, करून पहा. हे सगळं त्या आमदारांना तिथं जावं लागलं, व्हिजिट करावी लागली, त्यानंतर समोर आलं. हे स्वतः हे अधिकारी असं महिन्यानुवर्षे वर्ष हे चालत असं चाललंय चाललं ना. आहे. एका ठिकाणी तुम्ही आता जाणार आहे तिथं स्वच्छता पाहायला मिळेल, मात्र इतर ठिकाणी आजही तीच परिस्थिती आहे. वेगळी परिस्थिती असं नाही आहे. तुम्हाला अधिकारी सांगत असतील त्याच्यावर तुम्ही आम्हाला सांगता तिथपर्यंत ठीक आहे, परंतु वस्तुस्थिती ती नाही आहे आज जे तुम्ही सांगताय. आमचे आमदार सावध आहे. आम्ही संकल्प केला का आश्रमशाळेत जायचं, वसतिगृहात जायचं, सेंट्रल किचनमध्ये जायचं संकल्प केलेला आहे. आम्ही सर्वजण जाणार आहे. त्यामुळे आमदार गेले म्हणजे काही चुकीचं केलं असेल तर का पार्ट अँड पार्सलवर रिस्पॉन्सिबल. उलट त्यांनी प्रत्येकाने पत्र पाठवलं. 26 आमदार आहे तुमचे, बरोबर? आदिवासीचे 26 आमदार आहे, त्यापैकी ते फक्त किती आमदार आहे एवढं याच्यावर आज आमच्या नाशिक विभागाचे सर्व आमदारांशी चर्चा झाली, खासदारांशी चर्चा झाली. काही भेटून गेले, काही उपस्थित राहिले, काही कामाअभावी निघून गेले. 7-8 आमदार येऊन गेले, भेटून गेले मला. त्यामुळे काय सर्व आमदार समाधानी आहे, भेटून गेले मला, चर्चा केली. त्यामुळे जो चौकशी अधिकारी नेमलेला आहे त्याचीच विभागीय चौकशी लागलेली असा आमदारांनी आरोप केला आहे. त्याची आता प्लस त्यांनी त्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पण पत्र लिहिलं या संदर्भात, सेंट्रल किचनच्या संदर्भात. आज सायंकाळी व्हेरीफाय करतो मी. 4 वर्षापासून तिथे असं सडलेला भाजीपाला, सडलेलं अन्न जे गोदामातून फेकून दिलं जातं खराब म्हणून, ते तिथे वापरतात. आणि जर कर्मचाऱ्याने काही तक्रार केली तर त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देतात. मी त्या तालुक्यातून आहे आणि मी अनेक वेळा तिथे आवाज उठवला आहे. आज सर्व पत्रकार बांधवांना विनंती, आज माझ्यासोबत चला, आम्ही सर्वजण चाललो. काय फॅक्ट साहेब, मुद्दा असा आहे साहेब, आता आपण की आमदारांनी तिथे जावं, एक दिवस मुक्काम करावा. जे शिक्षक मुक्कामी राहणं अपेक्षित आहे ते शिक्षकच मुक्कामी राहत नाही, ते शहरात राहतात बरेचसे. आपण जर शिक्षक तिथे काम करत नसतील तर हा सगळा प्रश्न निर्माण होणारच आहे. कोण आणि शिक्षक शहरांमध्ये राहतात नाही, आणि येऊन जाऊन करतात रोज सकाळी. शिक्षकही थांबणार आहे, आमदारही थांबणार आहे. आणि त्यामुळे आमदार गेल्यानंतर शिक्षक थांबणार नाही का? सचिव गेल्यानंतर शिक्षक थांबणार नाही का? त्यामुळे नाही सर, आम्ही दत्तक घेतलं. दत्तक सर्वांनी आश्रमशाळा, वसतिगृह सर्व विभागाने दत्तक घ्यावं अशा प्रकारचा संकल्प केला. दत्तक याचा अर्थ सातत्याने नियमितपणे संपर्क राहणार आहे. मी ते मुंडेगावची सेंट्रल किचन मी स्वतः लक्ष घालून भविष्यात 2 दिवसात तुम्हाला बदल दिसेल. तर विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत आणि कुठे? घंटा जेवण चांगलं कुठे उपोषण बसले? पिंपरी सदोला. नाही, आज मला काही कळवणला पण साहेब, कळवणला पण आहे ना, आता काही तिकडच्या रिपोर्टरने आम्हाला पाठवले. कळवणमध्ये देखील 14-15 विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या अंगाला खाज येते आणि तिथे पाणी त्यांना चांगलं मिळत नाही, ते आंदोलनाला बसले तिथे. 14 स्वामी विवेकानंद शाळा आज आपल्या सर्व पत्रकार बांधवांना मी नम्र विनंती करतो की मी सकाळीच 8 पासून तर 10 वाजेपर्यंत विविध विद्यार्थी आणि विद्यार्थिनी संघटनेला सुद्धा बोलावलं होतं. त्यांच्यासोबत चहा पाणी नाश्ता घेतला, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. भविष्यामध्ये तुम्ही आमच्याशी संपर्क करा, माझा क्रमांक दिला, मंत्री आदिवासी विकास विभागाला तुम्ही व्हॉट्सअपला टाका, आम्ही तत्काळ कारवाई घेतो. त्यामुळे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना विश्वास देणारा विश्वास संपादन करायचा संकल्प केला. भविष्यात याच्यानंतर आंदोलनं होणार नाही याची दखल आणि काळजी आदिवासी विभाग घेणार. मंत्री पारदर्शकता दाखवताय, इतकं तुम्ही लोकांमध्ये जाण्याच्या घोषणा करताय, पण तुमचे अधिकारी हे जर त्यांनी अगोदर केलास तुम्हाला ही वेळ आली नसते ना. जुमानतच नाहीत ना ते. तुमचे अधिकारी नाही, निश्चित जाईल. आमदारांनाही जुमानत नाही, कोण उचलत नाही तुमच्या आमदारांचे. तुम्ही जाणं तर तिथे चकाचक असणारच आहे आता. नाही, साहेब, तिथे सेंट्रल तुमच्या किचन सोबत आमदारांची 105 तक्रार कोटीचा गणवेश घोटाळा झाला होता, त्याच्या संदर्भात काय करणार आहात? चौकशी करतो.
चौकशी तुमच्या यांच्यावर तर मुंबई नाका पोलीस स्टेशनला तक्रार करता आली गुंडे मॅडम यांच्या संदर्भात. हो 2 दिवसात तुम्हाला आपले 5 कोटीचं काम विना टेंडर कसं पुढच्या केलं? पुढच्या वेळेस पत्रकार परिषदेच्या वेळेस 100% याचा आपण आता भाषणात म्हणाला की आदिवासी भागाची प्रतिमा खराब आहे, ती सुधारण्याची नाही, असं नाही म्हटलं मी. प्रतिमा म्हणजे आपण लोकांमध्ये जी प्रतिमा आहे ती काहीतरी बदललेली आहे किंवा खराब झालेली आहे, त्याला take नाही असं बोललोच नाही मी. सर, तुषार घराडे नावाच्या माणसाला विना टेंडर काम कसं दिलं 105 कोटी रुपये? कुठल्या? गणवेश घोटाळ्यात. गणवेश घोटाळ्याचं जे काम आहे याची नोंद घेतो, आज चौकशी विना करतो. टेंडर 105 कोटीचं काम कसं घेतलं? नाही असं व्हायला नाही पाहिजे. काय झालं मी चौकशी करतो. ती जे ज्या संस्थेला टेंडर दिलं ना, साहेब, ती संस्था एकंदरीत registered पण नाही सर. एकंदरीत हा जो सगळा कार्यभार सुरू आहे, तुमचं म्हणणं आहे की आदिवासी विकासाचा सर्व कार्यभार जो आहे तो सुरळीत चालतो, कुठलाही गोंधळ नाही आहे, यावरती तुम्ही ठाम आहात. आदिवासी विभागाचा पालक आहे मी आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सर्वजण जबाबदार असल्यामुळे आम्ही चौकशी करू. भविष्यातली पत्रकार परिषदेच्या वेळेस सविस्तर तुम्हाला याची माहिती देणार. अनेक शाळांमध्ये मार्केटमध्ये दुधाला 50 ते 60 रुपये भाव आहे. असं असताना शासन 130 रुपये किलो ना लिटरनी दूध का खरेदी करते, एवढा चढा भाव का देते? म्हणजे काय नक्की याचं मागे काय दडले काय? तपासणी सुरू आहे. सर, तुम्ही एकीकडे विकासाच्या गोष्टी करताय, 300 आदिवासी विद्यार्थी कुपोषित सापडले त्र्यंबक तालुक्यात. आपल्या जिल्हा परिषदचा रिपोर्ट आहे. एकीकडे गिधाड संवर्धनासाठी 8 कोटी देत तशा प्रकारच्या साठी काय देणार तुम्ही? आपण कुपोषणाच्या अनुषंगाने 3 डिपार्टमेंट सर, त्या कोट्यवधी रुपयाचा निधी सिंहस्थाला जातोय. एक ब्लूप्रिंट आहे का आपल्याकडे कुपोषणाचं? खूप खूप धन्यवाद. सर, आदिवासी विद्यापीठ आपण इथे नाशिक मध्ये जाहीर केलं, त्याला 20 वर्ष झालेली आहेत आपल्या डिपार्टमेंटने. त्याची सध्या आपल्याकडे आम्ही त्याची जागा शोधत आहे आणि लवकरच जागा आहे ना सर? आदिवासी विद्यापीठाची निर्मिती निश्चितच होईल. आम्ही पूर्ण फाइंड आउट झाल्यानंतर NOC आल्यानंतर ते सांगतो आम्ही. अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या त्रुटी आहे. मंत्री DBT नियमित मिळेल, पण याच्या आधी मिळत आहे. केंद्राचे आणि राज्याचे निकष DBT असताना आज रोजी फरवरी महिन्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहे. सुधारणा काही अनेक शाळांमध्ये संक्रांत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या विरोधकांना आपण कोणत्या शब्दामध्ये शुभेच्छा देणार आहात? गोड बोलाच्या संदर्भातलं काय आपलं म्हणणं असेल? कोणाबद्दल? संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या लोकांना कशा शुभेच्छा द्याल आपण? आदिवासी विभागाचा आढावा घेतला, आदिवासी समाजाशी संवाद आणि हितगुज साधला. मी सर्वांना मनापासून शुभेच्छा. शिक्षकांच्या त्रुटी शिक्षकांच्या मिरवणुकीची कारवाई केली, खटला दाखल केला नाशिक न्यायालयामध्ये. ज्या अधिकाऱ्याच्या विरोधात न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं, तर त्याला बडतर्फ न करता त्याला पदोन्नती दिली 3 वेळा. बरं, आता आज मी शाळांमध्ये अनेक शाळा करतो. साहेब, दोषी असेल कारवाई करतो. सर, आरसूळ तालुक्याला डेपो नाही. हा आता चौकशी करून त्याच्यावर कारवाई करू. आदिवासी शाळांमध्ये आजही शिक्षकांच्या त्रुटी आहेत. शिक्षक नाही, एक धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे का पुढच्या काळामध्ये? शिक्षकांची पण विद्यार्थ्यांना अध्ययन करण्याच्या अधीन राहून आदिवासी विभाग, शिक्षक आणि इतर नोकरी भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण करण्यास आदिवासी विभागात पात्र ठरेल. धन्यवाद. तुमच्या शेजारी बसलेले नरेंद्र गिरवाळ साहेबांनी मंत्रालयामध्ये आंदोलन केलं होतं. साहेबांनी आंदोलन केलं होतं, मात्र नाही केलं. मारले होते अनेकांनी. नाही ते आंदोलन केलं होतं, त्या संदर्भात आपण काय पुढे कारवाई करण्यात? चला, खूप खूप धन्यवाद. हा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.